वेळ जास्त झालेला आहे. आज मुंबई म्हटल्याच्या नंतर आमच्याकडे गावात 10 वाजल्याच्या नंतर 11 वाजता बारगे चालू होतं. पण आज महाराष्ट्र दिन असून आपण कार्यक्रम करू शकत नाही का? तर आमचे पोलीस काका येणार, बरोबर की नाही? आज वेळेचं बंधन आहे आणि या वेळेच्या बंधनातून प्रत्येक माणूस गुंतला गेलाय. आज कामावर जायचं असेल एखाद्याला, सकाळी टायमिंग वर ट्रेन भेटाक होईल, बरोबर की नाही? कामार बरोबर टायमिंग मध्ये पोचाक होया. या सगळ्या प्रत्येक माणसात टेन्शन आलंय, कारण पैसा जास्त झालाय आणि माणुसकी कमी झाली आहे. आणि हीच आपल्याला जपणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद बुवा. बुवा तसा माका काय सुरुवातीक बोलले नाही, जा काय मोजक्याच बोलले. बुवानी काय सांगितलं, बॅटिंग माझ्याकडे आणि बॉलिंग बुवांकडे आहे. पण आपल्या सध्या IPL चालू आहे, बरोबर की नाही? आणि IPL चालू असताना आपले इंडियन क्रिकेटर हे कमी आहेत आणि आफ्रिकेतले प्लेयर आणूचे लागले, बरोबर की नाही? आज आफ्रिकेतले प्लेयर या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. काय बुवा, पण तुम्ही खऱ्या टीम मधून खेळता, सो आफ्रिका टीम मध्ये तेव्हा बघितलं आहे तुमचं एकदा. हा वेस्ट इंडिजचे प्रांजल मुळे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेले धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. बुवा तसं जो क्रिकेटचा सामना नाही बुवा, या भजना या ठिकाणी सौरभ नाईक, सन्माननीय आमचे सौरभ नाईक यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेले धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, आभार मानतोय. आफ्रिकेतले प्लेयर आज वेस्ट इंडिज सांगते खय क्रिकेट खेळतात. या भजन म्हणजे आणि तुमचा अनुभव दांडगा माझ्यापेक्षा. ह्या क्रिकेट विकेट खेळ न, या भजन म्हणजे आपला भजन नामस्मरण करणे आणि भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचणे, ह्याला बुवा भजन म्हणतात. आणि हे सांगतात 2020 हा या फक्त नाव दिलेलं वेळे अभावी कालाय तस्मै नमः सांगतात काय काय जण, कालाय तस्मै नमः. पण बुवा या भजन म्हणजे आपला क्रिकेट नाही. आणि कसा तुम्ही सांगताच आता 2020 जमाना, तुम्ही सांगताच त्या दिवशी राजापुरात गेलोय, त्यांनी सांगले पेटवा खाली खाली वाज जरा अलिबागच्या पट्ट्या दिल्या, त्यांनी सांगल्याने एका 10 रुपये आणून दिले आणि म्हणता बुळाच हात घाला. मी म्हटला ता बाबा 10 रुपयात माका जमाचा नाही, हे माझ्याकडचे अजून 10 घे, 20 रुपये घे आणि तुझं तू घालून घे. आज भजनाचा देखील खेळ केलेलो, म्हणून आज ही संस्कृती जपणं हे गरजेचं आहे. हे खेळ करून चालायचं नाही, तुम्ही खेळत राहा. आपली क्रिकेट बॉल आणि बॅटने, बॅटिंग तुमच्याकडे होते काय, बॉलिंग पण माझ्याकडे आहे. असू द्या, काय विषय नाही. आपले ते बोलले अचानक तोंडात सुनील आहे, त्याचं काय मनावर घेऊ नको. तुम्ही वडीलधारी माणूस असाल आणि मी मुलगो आहे, लक्षात ठेवा. काय म्हणतात, या ठिकाणी गुरुनाथ जाधव यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपये, तसेच आमचे पक्वाजोदक विनोद मांडवकर यांच्यासाठी 101 रुपये आणि कोरस मंडळींसाठी 101 रुपये. एक जोरदार त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवते. बाकी काय बारको पोरगो तसा झालं विषय, बाकी जास्त काय माका बोलले ना. आता ते गजरच पेटा उठल्याने एवढं 100% आहे, पण पुन्हा गजर माझ्याकडे हा एवढा मात्र लक्षात ठेवा. सकाळी दिवा, सकाळची दिवा 5 वाजताच्या थैसूनच पकडून बोर्डावर जावचं लागतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. पण हा यॉर्कर देत आहे त्यांका, वाय थांबा, यॉर्कर देत आहे त्यांका. अजून काय काय देवता सांगा फक्त. काय बुवा बोलले नाहीत आणि मी बोलले. आता कशासाठी बोललोय, तुम्ही गजरात वाय थांबा कोया म्हणून बोललोय. तसं काय बुवांचो आणि माझं काय मेरेवरचो वाद नाही, पण आपलं बोललो.
सेवाच्या माध्यमातून हेच सांगायचं, कारण आई वडिलांची सेवा ही करणं गरजेचं आहे. आज अनाथ आश्रम झाले आणि त्या अनाथ आश्रमामध्ये एवढं सांगायचं झालं तर आपल्या कोकणातील लोकांचे शेतकरी आणि दुसरे म्हणजे वारकरी ह्यांचे कोणाचेही आई वडील त्या अनाथ आश्रमात नाहीये. म्हणून एकदा जोरदार आपल्यासाठी टाळलं होतं, कारण मराठी माणूस भले पैसा कमी पडला तरी चालेल, पण तो आपल्या आई वडिलांना अनाथ आश्रमात टाकेल हे कधी करणार नाही. कारण लग्न झाला का बायको सांगता माका वेगळा करूचा, हो परिस्थिती वेगळा म्हणजे संसार करूचो. तुम्ही या आठवण करून देत राहा, नाही तर ते तवस माका पकडतले काहीतरी काय बुवा. आणि त्याच्यावरून तो संसाराचा इद्वास होत चालू होता. कारण पहिल्यांदा काळात एका कुटुंबामध्ये 12-13 जण राहत होते आणि आता तो काळ राहिलो नाही. आता नवरा बायको आणि एक त्यांचं लॉलीपॉप म्हणजे झील. कारण झील वसो असतात तो चायनीज खाऊन खाऊन त्याची हाडा अशी होत चाललेली. हा तो उभं करत आहे का असं असं नाही ते का विचार धरू नको. कारण ही परिस्थिती आहे आणि परिस्थितीनुसार जग बदलत चाललंय, पण आपल्याला हे टिकवणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद बुवा. राग नाही ना विषय, राग मानू नको. आपला विश्वास सुयश कारण काय नाही बिंदाच बोला तुम्ही. ती काकी हसता बघा थोडीशी. हा जाऊ काय नाही काकी हसा नको. बुवांसाठी एक झलक आहे. दुखडवायला उंबऱ्या सारखा, दुखडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. धन्यवाद. या ठिकाणी आमचे अमित सावंत यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपये आणि पकवादक विनोद मांडवकर यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने मी स्वीकार करतो. सौ कोमल हर्षद सुतार यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. फक्त व्हिडिओ करून पाठवायला राहा नको, नाही तर उद्या माका फोन येते तर भीती वाटतं. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा.
रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले झाले हो साजनी, सुख झाले झाले हो साजनी, सुख झाले सुख झाले झाले हो साजनी, सुख झाले झाले हो साजनी, कोहा मारवा कोहा माधव माधव रवा, कोहा माधव माधव रवा, कोहा माधव माधव रवा, कोहा माधव माधव रवा, रूप लोचनी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत बहुत सुकृताची जोडी. आवडी